मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर प्रतीक्षा संपली आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आता खात्यामध्ये वितरित होणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आहे मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी धडकेल आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर हे जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे. निश्चितच मित्रांनो, बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी धडकेल. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपणार आहे आणि या दिवशी 2000 रुपयेचा मेसेज तुमच्या खात्यावरती आपल्या मोबाईलवरती येणार आहे आणि कोट्यावधीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. कोट्यावधी शेतकऱ्यांना लवकरच हा मेसेज येणार आहे की पीएम किसान योजनेचा जो मेसेज आहे तो त्यांच्या खात्यावर पैसे पडलेला येणार आहे. पण त्याआधी हे काम करणं आवश्यक आहे, नाहीतर हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही मित्रांनो. आणि खरंच पैसे तुम्हाला पाहिजे असतील पीएम किसान योजनेचे तर हे कामे करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर एकंदरीत मित्रांनो, आता 19व्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक शेतकरी बांधवांना लागली होती आणि अखेर ती प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सरकार वर्षभरातून 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ही रक्कम याच महिन्यामध्ये म्हणजे हा फेब्रुवारी महिन्यामध्येच मिळणार आहे. पण त्याआधी काही काम करावे लागणार आहे, नाहीतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर अगोदर काय काम करायचं या संदर्भात आता माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर निश्चितच मित्रांनो, ई-केवायसी अगोदर करा. काही करा न करा पण ई-केवायसी अगोदर करा मित्रांनो. कारण की ई-केवायसी प्रक्रिया आता तुमची पूर्ण आहे का नाही हे पाहण्या अगोदर तुम्हाला पीएम किसान योजनेचा किंवा आपल्या CSC सेंटरवर पीएम किसान योजनेचं स्टेटस काढा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर अत्यंत महत्त्वाचं आहे ते दुरुस्त करून घेणे गरजेचं आहे. ई-केवायसी प्रॉब्लेम वाटला तर 19 हप्त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. दुसरं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. पीएम किसान योजनेअंतर्गत काही नियम बदलण्यात आलेले आहेत आणि कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर कुटुंबातील एका सदस्याला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि केंद्र सरकारने ही नवीन नियमावली लावलेली आहे. तर निश्चितच मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया अगोदर पूर्ण करा. दुसरं म्हणजे लँड सेटिंग स्टेटस आणि आधार सेटिंग स्टेटस हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.